प्रेज लॉर्ड सर्वांना. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो सुंदर अशा स्तुती आराधनेबद्दल. आणि आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण दुसरा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत. आणि आजचा आपला दुसरा भाग आहे, आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो, हा आपला आजचा काय आहे विषय आहे. आणि आज आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो या संदर्भात एकूण 8 गोष्टी काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि निश्चित अर्थाने आजचा हा जो संदेश आहे, आजचं हे जे वचन आहे, हे आपल्यासाठी फार असं फायद्याचं जे आहे ते ठरेल. कारण आज प्रामुख्याने कशा प्रकारे आपण द्वेषाचे चक्र थांबवू शकतो हे काय करणार आहोत, पाहणार आहोत. आणि अ, एक 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 गोष्ट समजून घ्या, ती ही की ज्यावेळेला आपण पडतो आणि आपल्याला जखम होते शरीराला, तर मग आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग योग्य ती ट्रीटमेंट आपण घेत असतो. मग त्यामध्ये गोळ्या आहेत, इंजेक्शन त्यामध्ये आहे किंवा ड्रेसिंग करणं आहे. आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण पाहतो की कालांतराने आपल्याला झालेली जी जखम आहे पडल्यामुळे, ती काय होते, बरं होते. मग शरीराला झालेल्या जखमेवरती जसं वेगवेगळे उपाय आपण करतो आणि ती बरी होती, तसंच आपलं जे अंतःकरण आहे ना, अंतःकरणाला देखील काही घाव होत असतात ना. शरीराचे घाव बरे होतात, परंतु अंतःकरणाचे घाव देखील बरं होणं गरजेचं आहे. आणि अंतःकरणाचे घाव हे बरं होण्यासाठी सर्वात उत्तम मेडिसिन जर काय आहे, तर ते आहे देवाचं वचन. आणि आज हे वचन आपण संध्याकाळच्या वेळेला शिकत असताना मे बी आपल्या मनामध्ये आपण एखाद्याविषयी द्वेष बाळगला असेल, अजूनपर्यंत आपल्या मनामध्ये एखाद्याविषयी द्वेष असेल आणि त्या द्वेषावरती आपल्याला त्या द्वेषाच्या वरती जे आहे ते जीवन जगता येत नाहीये. कारण आपल्यासोबत घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फार अ, अनपेक्षित होत्या ना, अनपेक्षित होत्या. म्हणजे आपण अशी इच्छा कधी केली नव्हती आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या. आणि ज्या व्यक्तीने आपल्यासोबत अशा गोष्टी केल्या, तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असलेला जो द्वेष आहे, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असलेलं जो काही संताप आहे, राग आहे, आपण त्याला लवकर जे आहे ते विसरू शकत नाही. किंवा आपण आपण जे आहे ती गोष्ट मनामध्येच जी आहे ती अ, आपल्या मनामध्ये घर करून राहिलेली असते. आणि लक्ष द्या, हे हृदयाचे जे घाव आहे, हे त्यावेळेला बरे होतात, ज्यावेळेला समोरचा व्यक्ती ज्याला हे कळतं, की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्याला त्रास दिलेला आहे आणि त्याला हे ज्यावेळेस रिअलाईज होतं आणि तो ज्यावेळेस त्याची क्षमा मागतो, त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या हृदयाचे जे घाव आहे किंवा आपल्या मनात त्या व्यक्तीप्रती असलेला जो तो द्वेष आहे, तो द्वेष काय होतो, निघून जातो. परंतु एक बाजू अशी पण आहे, की समोरच्या व्यक्तीला त्याची चूक रिअलाईज होत नाही आणि त्याची चूक त्याला रिअलाईज न झाल्या कारणामुळं तो त्या क्षमेच्या त्या स्टेपपर्यंत येत नाही. आणि मग त्या व्यक्तीने आपल्याबद्दल केलेले जे काही अनपेक्षित गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्या मनामध्ये असलेला जो काही द्वेष आहे, त्यामुळे आपण त्याला क्षमा करू शकत नाही. तो द्वेष दिवसेंदिवस वाढत जातो. तर अशा वेळेला आणखीन एक उपाय जर काय आहे त्या द्वेषातून बाहेर निघण्याकरता, तर सरळ-सरळ ते जे काही ओझं आहे आपल्या मनामध्ये, त्या व्यक्ती संदर्भात असलेला जो काही दोष आहे, ओझं म्हणजे दोष आहे, तो आपण क्रूसाजवळ टाकला पाहिजे, देवाजवळ टाकला पाहिजे. आणि आपण देवासमोर आपल्या ज्या काही भावना आहेत, त्या आपण देवासोबत शेअर केल्या पाहिजे. आणि देवाला म्हटलं पाहिजे, की ह्या भागामध्ये तुम्हाला काय कर, मदत करा. आणि निश्चित अर्थाने देव जो आहे तो आपल्याला ह्या भागामध्ये मदत केल्याशिवाय जे आहे ते राहत नाही. आणि आज हा जो विषय आपण शिकणार आहोत, की आपण द्वेषाचे चक्र कसं थांबवू शकतो. त्यामध्ये एकूण 8 गोष्टी शिकणार आहोत. पण सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत,
द्वेषाचं चक्र आपण कसं थांबवू शकतो त्यामधला पहिला मुद्दा तो आहे भेदभाव करू नका. आज सगळीकडे पृथ्वीच्या पाठीवरती आपल्याला एक केस स्टडी तुम्हाला मी दिली होती टायटस नावाची. आठवत तुम्हाला? तुम्हाला सर्वांना आठवतं का केस स्टडी होती हो टायटस नावाची? ओके. हो टायटस जो आहे ना, टायटस जो आहे त्याला अ, ह्या ह्या समस्येचा सामना करावा लागला भेदभाव. समजतंय? कारण त्या टायटस असं म्हणत आहे, काळ्या आणि गोऱ्या लोकांमध्ये भेदभाव करणाऱ्या एका कायद्याबद्दल टायटसच्या मनात खूप राग होता. ठीक आहे ना? आता लक्ष द्या, आपण अनेक वेळा आपण पाहतो की द्वेष हा आपल्या मनामध्ये अ, कशा प्रकारे काम करतो, तर त्याचं काम करण्याचं एक एक जे एक जे साधन आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आणि त्या साधनाचं नाव आहे भेदभाव करणं. ठीक आहे ना? भेदभाव करणं. पण आता लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला द्वेषाचं जे चक्र आहे ना, ते आता थांबवायचं आहे. मग ते थांबवण्यासाठी आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. काय मी भेदभाव करणारा व्यक्ती आहे का? जर मी भेदभाव करणारा व्यक्ती आहे, तर अद्यापही माझ्या अंतःकरणामध्ये द्वेषाचं चक्र जे आहे, ते थांबण्याऐवजी ते चालू आहे. आणि देव बघा, प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आपण काढू. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 34 आणि 35 हे 2 वचनं आपण वाचू आणि त्या ठिकाणी काही लिहिण्यात आलेलं आहे पहा. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व त्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. हा, थँक्यू ब्रदर. ह्या ठिकाणी बघा, वचनामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला भेटते. या वचनामध्ये देवाचा एक स्वभाव आहे. तुम्हाला सांगतील का देवाचा स्वभाव कोणता आहे यामध्ये? तुम्हाला सांगतील देवाचा स्वभाव ह्या वचनामध्ये कोणता आहे? 35 वचनामध्ये देव पक्षपाती नाही किंवा भेदभाव करत नाही. देव भेदभाव करत नाही. व्हेरी गुड. देव पक्षपाती नाहीये. लक्ष द्या, ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याकडनं देव कोणती अपेक्षा करत आहे? जर आपल्याला द्वेषावरती विजय मिळवायचा आहे, जर आपल्या मनामध्ये असलेला द्वेष आपल्याला जर काढून टाकायचा आहे, तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला आजच्या संध्याकाळच्या वेळेला हे समजून घ्यायचं आहे, की देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवर खूप राष्ट्र आहे जगाच्या पाठीवर. प्रत्येक राष्ट्रामध्ये जो कोणी देवाची भीती बाळगतो आणि योग्य ते करतो ना, त्या व्यक्तीचा देव स्वीकार करतो. तुम्हाला जर असं वाटतं की देवाने आपला स्वीकार करावा, तर मग आपण देवाची भीती बाळगणं गरजेचं आहे. आणि देवाची भीती बाळगणं म्हणजे काय? जी गोष्ट देवाला आवडत नाही ती करणं सोडून देणं. मग कोणती गोष्ट करणं आपल्याला सोडायची आहे? आपल्याला भेदभाव करणं सोडायचं आहे. का सोडायचं आहे? तर त्याचं उत्तर हे आहे, कारण ज्याने आपली निर्मिती आपल्या आईच्या गर्भामध्ये केली, तोच देव पक्षपाती नाहीये. तोच देव भेदभाव करणारा नाहीये आणि त्या देवाचे आपण लेकरं आहोत. मग आपला बाप भेदभाव करत नाही, पण त्याचे लेकरं जर भेदभाव करतात, तर ते जे चित्र आहे ना, ते मॅच नाही होत. ते चित्र कुठेतरी मॅच होत नाही. मग ह्या ठिकाणी देवाची इच्छा काय आहे माहिती का? देवाची इच्छा ही आहे, की आपण भेदभाव करू नये. मग याचा अर्थ नेमकी त्याचा जो अर्थ आहे तो काय आहे? देवाला नेमकी काय म्हणायचं आहे? बघा, परमेश्वर देव जो आहे ना, परमेश्वर देव वर्ण, वंश किंवा संस्कृती हे पाहत नाही. परमेश्वर देव हे बघत नाही. परमेश्वर देव देश बघत नाही. तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात ते बघत नाही. तुम्ही कोणत्या संस्कृतीचे आहात हे देव बघत नाही. तुम्ही कोणत्या समाजाशी तुम्ही बिलॉंग आहात हे देव बघत नाही. तुम्ही काळे आहात की गोरे आहात हे देव बघत नाही. तुम्ही उंच आहात की तुम्ही नाटे आहात हे देव लक्ष द्या. देव ह्या गोष्टी नाही बघत.
कशा प्रकारची व्यक्ती आहो, आपण कसा विचार करतो, आपल्या इच्छा काय आहे, हे तो खरं पाहतो. देवाची बघण्याची जी पद्धत आहे ना, ती माणसाच्या पद्धतीसारखी नाहीये. माणूस जसं बघतो ना, तसं देव बघत नाही. आणि देव जे बघतो ना, ते आपण ह्या दिवसांमध्ये बघायला शिकणं फार गरजेचं आहे. देव काय बघतो बघा, वचनामध्ये स्पष्टपणे आपण ज्यावेळेला पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 7वं वचन आपण काढू. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे, ते आपण काढणार आहोत. आणि पहा, इथं देवाचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं. तर आपण कशा प्रकारची व्यक्ती आहो, हे देव पाहत असतो. आपण कशा प्रकारचा विचार करतो, हे देव बघत बसतो. देव आपल्या इच्छा काय आहे, हे तो पाहत असतो. खरंच माणूस फक्त बाहेरचं स्वरूप बघतो, पण परमेश्वर जो आहे ना, तो अंतःकरण पाहतो. कारण वचनामध्ये तसंच लिहिलेलं आहे. पहिली शमूएल 16वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन बघा काय म्हणत आहे. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. बघा परमेश्वर काय पाहतो. परमेश्वर हा आपलं जे हृदय आहे ना, ते पाहतो. आणि आपल्या हृदयामध्ये परमेश्वर देवाला भेदभाव दिसायला नको आहे. आपल्या हृदयामध्ये परमेश्वर देवाला भेदभाव जो आहे ना, तो दिसायला नको आहे. का माहिती का? कारण आपण भेदभाव करतो, हे जर देव पाहत आहे, तर मग आपल्याला द्वेषावरती विजय प्राप्त करता येणार नाही. आपल्या मनामध्ये जे द्वेषाचं चक्र सुरू आहे ना, ते आपल्याला थांबवता येणार नाही. मग ते थांबवायचं आहे, तर मग आपल्याला कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? जसं देव भेदभाव करत नाही, तसं आपल्यालाही भेदभाव करायचा नाहीये. तर द्वेषाचं चक्र आपल्या आतमध्ये थांबू शकतं. लक्ष द्या, एखादी व्यक्ती खरोखर कशी आहे, हे आपण ओळखू शकत नसलो, तरी आपण देवासारख्या दृष्टिकोन बाळगला पाहिजे. एखादी व्यक्ती कशी आहे, हे जरी आपल्याला समजत नसलं, हे जरी आपल्याला ओळखता येत नसलं, तरी आपण देवासारखा दृष्टिकोन बाळगू शकतो. कसा दृष्टिकोन देवाने बाळगलेला आहे? देवाचा दृष्टिकोन ह्या प्रेषणांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायाच्या 35 वचनामध्ये कसा दृष्टिकोन आहे? तिथं असं म्हटलेलं आहे, की देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. मग देवाचा दृष्टिकोन जर भेदभाव न करण्यासारखा आहे, तर आपला दृष्टिकोन देखील अशा प्रकारचा असावा, अशी देवाची इच्छा आहे. आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, लक्ष द्या, काय मी देवाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण लोकांना बघतो का? काय मी देवाच्या दृष्टिकोनातून सर्वांना बघतो का? आणि बघा, भेदभाव न करता सगळ्यांना सारख्याच नजरेने पाहू शकतो आपण, जसं देव बघत आहे. कारण वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की प्रत्येक राष्ट्रामधील लोकांकडं परमेश्वर काय करत आहे? पाहत आहे आणि परमेश्वर त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे? तर सर्वांना सारखंच पाहत आहे. एखाद्या व्यक्तीमुळे तो पूर्ण एखाद्या व्यक्तीमुळे तो पूर्ण समाज तसा आहे, असा विचार करू नका. आपण तसाच विचार करतो. आपण लोकांबद्दल चुकीचे दृष्टिकोन ठेवतो आणि तो तसाच आहे, अशा प्रकारचे गैरसमज करून त्या व्यक्तीचा आपण द्वेष करू लागतो. देव कधी अशा प्रकारे करत नाही. देव कधी अशा प्रकारे त्या व्यक्तीला पाहत नाही. देव कधी अशा प्रकारचा चुकीचा दृष्टिकोन ठेवत नाही त्या व्यक्तीबद्दल. देव जो आहे, नेहमी समानतेमध्ये सर्वांना जे आहे ते बघतो.
मग आपल्यामध्ये देखील देवासारखं बघण्याचा हा स्वभाव येणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला असं जाणवलं, की दुसऱ्या देशातल्या लोकांबद्दल किंवा एखाद्या वंशाबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, तर देवाकडे प्रार्थना करा आणि ही भावना मनातून काढून टाकायला त्याच्याकडे तुम्ही काय करा, मदत मागा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे कठीण आहे. द्वेष मनातून काढून टाकणं हे सोपं नाही. द्वेष मनातून काढून टाकणं हे कठीण आहे. लक्ष द्या. हे फार कठीण आहे, द्वेष मनातून काढून टाकणं. कारण द्वेषाची जी तीव्रता आहे ना, ही भयंकररित्या आपल्या आतमध्ये एक सतत चालू असल्या कारणामुळं आपल्याला हे खूप कठीण जातं त्या व्यक्तीला क्षमा करणं, त्या व्यक्तीबद्दलच्या मनातला द्वेष काढणं. त्या व्यक्तीने आपल्याबद्दल अतिशय क्रूरतेने, हिंसकतेने, अतिशय चुकीच्या पद्धतीने, अतिशय वाईटरित्या त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला असतो. त्या व्यक्तीने आपल्याला अपमानित केलेलं असतं. त्या व्यक्तीने आपली बदनामी केलेली असते. त्या व्यक्तीने आपल्याला बरं वाईट म्हटलेलं असतं. त्या व्यक्तीने म्हणजे बऱ्याच वाईट गोष्टी त्या व्यक्तीने आपल्या विरोधात केलेल्या असतात. आणि ज्या वेळेला तो व्यक्ती आपल्या समोर येतो ना, त्या वेळेला आपल्याला ती गोष्ट आठवत असते. म्हणून आपण त्या व्यक्तीला सहजासहजी क्षमा करू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष आपण आपल्या मनातून जे आहे ना, ते काढू शकत नाही. कारण ते जे घाव आहे, ते किती जरी वर्ष झाले ना, तरी तो व्यक्ती समोर आल्यानंतर ते ताजे होतात. आणि हे कठीण आहे. त्या व्यक्तीला क्षमा करणं, त्या व्यक्तीबद्दलच्या मनातून द्वेष काढणं हे कठीण आहे. हां, हे कठीण आहे. परंतु आपल्याला जर हे कठीण जात आहे ना, तर मग आपण देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. की देवा, ह्या व्यक्तीबद्दलच्या माझ्या मनामध्ये असलेल्या ज्या काही द्वेषाच्या भावना आहे ना, त्या काढून टाकण्यासाठी मला तू काय कर, मदत कर. ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर इतकं वाईट केलेलं आहे ना, ते मी विसरू शकत नाही आणि ते विसरण्यासाठी मला जड जाते. त्याचे परिणाम माझ्यावरती होत आहे, माझ्या मानसिकतेवरती होत आहे, माझ्या वैयक्तिक जीवनावरती होत आहे, माझ्या पारिवारिक जीवनावर त्याचे असर होत आहे, माझ्या कामावर त्याचा असर होत आहे आणि मी ह्या प्रेशरमध्ये आहे. मला तू मदत कर. मला तू सहाय्य कर. माझ्या मनातून ह्या सर्व प्रकारच्या द्वेषाच्या भावना काढून टाकणं. देव मदत करेल. बघा स्तोत्रसंहिता 139, स्तोत्रसंहिता 139 आपण काढू आणि 23 आणि 24 वाचा वचन कोणीतरी 23 आणि 24. त्या ठिकाणी काय म्हटलं पहा. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालू. हां, व्हेरी गुड. वचनामध्ये स्पष्टपणे सांगितले की देवा, माझी माझी झडती घे. आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण हे म्हणू शकतो का देवा, माझ्या हृदयाची झडती घे. प्रामाणिकपणे आपण हे म्हणू शकतो का? आपल्या मनामध्ये जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष बाळगला असेल आणि आपण देवाला म्हटलं की देवा, माझी झडती घे, तर देव आपला द्वेष पाहील आपल्या मनातला. आणि बघा वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या मनामध्ये दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा. ज्याने आपलं वाईट केलेलं असतं ना, त्याचं देखील वाईट करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती द्वेष अजूनपर्यंत ठेवलेला असतो. वर्षानुवर्ष निघून जातात, पण द्वेष निघत नाही. वर्षानुवर्ष निघून जातात, पण त्या व्यक्तीबद्दलचा आपल्या मनात असलेला राग कमी होत नाही, द्वेष कमी होत नाही. त्या व्यक्तीबद्दलची आपल्या मनात असलेली जी काही क्रूरता आहे, हिंसकता आहे, ती जी आहे ती निघून जात नाही. आपण असं म्हणतो की मी कधी याचा बदला घेईल किंवा कधी याचं वाईट होईल, कधी माझ्या डोळ्याने मी बघेल आणि कधी मी आनंद करेल. अशा प्रकारचे सूड घेण्याचे विचार द्वेष आपल्या मनामध्ये उत्पन्न करत असतो त्या व्यक्तीबद्दल. द्वेषाची लक्षात द्या, भेदभावाची आणि द्वेषाची भावना मनातून काढून टाकण्यासाठी तुम्ही परमेश्वर देवाकडं प्रामाणिकपणे जर मदत मागितली, तर तो नक्की आपल्याला मदत करेल.
यातून मी गेलो आहे. मी यातून गेलो आहे 3-4 वर्षापूर्वी. यातून मी गेलो आहे. मी दिल्लीला जाण्या अगोदरपर्यंत. हो. तिथे मी दिल्लीला एक प्रोग्राम अटेंड केला. तो येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. हृदयाचे घाव कशी बरे करायचे ते. आणि एकदम भयानकरित्या 2-4 देवाच्या सेवकांनी माझ्याबरोबर अतिशय वागणूक जी आहे ती चांगली केली नव्हती. चुकीची वागणूक केली होती आणि त्यामुळे त्यांना क्षमा करणं कठीण जात होतं. आणि तो प्रोग्राम अटेंड केला. त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याने स्पर्श केला आणि ह्या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी मला मदत मिळाली आणि त्या ठिकाणी मला मोकळीकता मिळाली त्या ठिकाणी. कठीण आहे चर्च, कठीण आहे. लक्ष द्या, एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल जर अतिशय भयानकरित्या जर षडयंत्र रचलेलं आहे, वाईट गोष्टी केलेल्या आहे, चुकीच्या गोष्टी आपल्याबरोबर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे, लॉस झालेला आहे, कुठल्याही प्रकारे काही न करता, तर अशा व्यक्तीला क्षमा करणं कठीण आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे असं सर्व कठीण जातं ना, त्याच वेळेला आपण प्रामाणिकपणे देवाकडे गेलं पाहिजे. कारण लक्षात द्या, त्या व्यक्तीसोबतचं नातं आपलं कसं आहे, हे हे दर्शवतं की देवासोबत आपलं नातं पण चांगलं नाही. जर देवाबरोबर आपलं नातं चांगलं आहे, तर आपण सर्वांसोबत चांगलं नातं ठेवू शकतो. आणि जर कठीण जात असेल, येस कठीण जातं. कठीण जातं. ज्यावेळेला ज्याच्यावरती आपण भरोसा ठेवतो, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो, ज्याला आपण जीव लावतो, ज्याची आपण काळजी घेतो, ज्याला आपण अतिशय जवळचं समजतो, असा व्यक्ती ज्यावेळेला चुकीचा वागतो अनपेक्षितरित्या, त्यावेळेला हे कठीण आहे. त्याला क्षमा करणं, त्याने केलेल्या गोष्टींना विसरणं हो कठीण आहे. पण अशा कठीण गोष्टींना आपण देवाकडे घेऊन गेलं पाहिजे आणि आपण देवाला आपण हे म्हटलं पाहिजे, देवा मला ह्या व्यक्तीला क्षमा करता येत नाहीये. देवा ह्या व्यक्तीबद्दलचा द्वेष माझ्या मनातून निघत नाही. हा व्यक्ती जेव्हा केव्हा माझ्या समोर येतो, मला त्या गोष्टी आठवतात, मला वेदना होतात, मला त्रास होतो. मी भयंकररित्या त्या व्यक्तीने दिलेल्या गोष्टींना घेऊन मी अजून देखील परेशानीमध्ये आहे. पण हे कठीण आहे माझ्यासाठी. मला तू मदत कर यातून बाहेर निघण्यासाठी. वचन काय सांगते पहा, 1 पेत्र 3 अध्याय आणि 12 वचन. वचनामध्ये काय लिहिले पहा, 1 पेत्र 3 अध्याय आणि वचन 12 कोणीतरी वाच. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यांवर परमेश्वराची करडी नजर आहे. काय सुंदर आहे. वचनामध्ये किती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की परमेश्वराचे जे नेत्र आहे ना, ते नेत्र प्रामाणिक लोकांकडे असतात, ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे आणि जे परमेश्वर देवाकडे विनंती करतात की हे देवा तू मला मदत कर, माझ्या मनातून हा द्वेष काढून टाकण्यासाठी, हा राग काढून टाकण्यासाठी, ही हिंसा काढून टाकण्यासाठी, ही निंदा काढून टाकण्यासाठी, हे बदल्याची भावना मनातून काढून टाकण्यासाठी मला मदत कर. लक्ष द्या, तुमच्या प्रार्थनेकडे परमेश्वराचं लक्ष आहे. त्याला तुम्ही का आवडता माहिती का? देवाला आपण का आवडतो माहिती का? कारण आपल्यामध्ये प्रामाणिकपणा वास करतो. देवाला आपण का आवडतो माहिती का? कारण आपण प्रामाणिक आहोत आपल्या परिस्थितीला घेऊन. आपण लपवत नाही. आपण लपवत नाही. पण याबरोबरच देवाचं जे लक्ष आहे ना, अजून एका गोष्टीकडे आहे, ते म्हणजे वाईट करणाऱ्या व्यक्तीकडं. असं समजू नका, ज्यांनी तुमचं वाईट केलं आहे, त्यांच्याकडे परमेश्वर बघत नाही, असं समजू नका. परमेश्वराचं लक्ष त्याच्याकडे पण आहे. परमेश्वराचं लक्ष त्याच्याकडे पण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुम्हाला तुमच्या मनामध्ये चालू असलेला द्वेषाच्या चक्रावरती विजय देईल. तो तुमच्या मनातलं द्वेषाचं चक्र थांबवल. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे द्वेषाचे चक्र जे आहे ना, ते आपल्याला थांबवता येईल. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत ती ही, आपण नेहमी एकमेकांना प्रेमाने उत्तर द्यायचं आहे. नेहमी. कारण आपण जर प्रेमाने उत्तर लोकांना दिलं, आपण प्रेमाने आणि चांगल्या कृत्यांनी वाईटाचा जर प्रतिकार केला, तर आपल्या मनामध्ये चालू असलेलं जे द्वेषाचे चक्र आहे ते थांबून जाईल.
कुरुमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 21 वचन आपण वाचू. कुरुमकराचं पत्र 12वा अध्याय 21 वचन काय म्हणते पहा, ज्यांना भेटला असं वाचा कोणीतरी. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. बघा, आपल्या मनामध्ये ज्याने आपलं वाईट केलेलं आहे ना, त्याच्याविषयी सतत द्वेषाचं चक्र का चालू असतं माहिती का? कारण आपण वाईटाने त्याच्यावरती जय मिळवायचा प्रयत्न करतो, हावी होण्याचा प्रयत्न करतो. पण वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये संबंधित व्यक्तीबद्दल द्वेषाचं चक्र हे एक सतत चालू असतं. आता हे चक्र थांबणं गरजेचं आहे. मग हे चक्र थांबण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आपली परिस्थिती ही कशी आहे? लोकांनी आपलं वाईट केलं आहे म्हणून आपण पण त्यांचं वाईट करायचं आणि आपण जिंकायचं, अशी परिस्थिती आपली आहे, असे विचार आपले आहे. असे जर विचार आपले असेल तर हे देवाला मान्य नाही. आपले विचार कसे असले पाहिजे? आपण नेहमी लोकांना प्रेमाने उत्तर दिलं पाहिजे. आपण नेहमी लोकांना चांगल्या कृत्यांचा ना प्रतिकार आपण केला पाहिजे. म्हणजे लोकांच्या वाईट कृत्यांचा चांगल्या गोष्टींनी आपण कसं काय केलं पाहिजे? प्रतिकार केला पाहिजे. ही गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. असं जर आपण केलं तर आपल्या मनातील द्वेष जो आहे, द्वेषाचे चक्र जे आहे ते थांबू शकतं. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे सर्व शत्रूंवरती प्रेम करा. आपल्याला आपला शत्रू कोण वाटू लागतो माहिती आहे का? सर्वात जास्त, सर्वात मोठा, ज्याने आपलं वाईट केलेलं आहे. ज्याने आपलं वाईट केलेलं आहे तो आपल्याला सर्वात मोठा आपला शत्रू वाटू लागतो. आणि देव म्हणतो त्याच्यावरच प्रेम करा. ज्याने तुमची निंदा केली असेल, ज्याने तुमची बदनामी केली असेल, ज्याने तुम्हाला त्रास दिला असेल, ज्याने तुम्हाला हेतुपुरस्सर अपमानित केलं असेल, ज्याने तुम्हाला बरं वाईट म्हटलं असेल, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष असेल, त्याच व्यक्तीवर तुम्ही प्रेम करा. देव म्हणत आहे. मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्या ठिकाणी वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, शत्रूवर प्रेम केल्याने द्वेषाचे चक्र थांबतं आणि देवाच्या कृपेचं आपल्याला दर्शन होतं. चर्च वाचू आपण मत्तेचं पुस्तक, आपण काढू यावेळेला मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44 वचन आपण यावेळेला वाचू. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छेड करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. व्हेरी गुड. हे वचन काल देखील हे वचन आपण वाचलं होतं. ब्रदर सुभाष यांनीच हे वचन वाचलं होतं. ह्या वचनाची पहिली अभाग जो आहे तो असं म्हणतो की तुम्ही आपल्या वैऱ्यावरती प्रीती करा. आणि म्हणजे तुमच्या मनातला जो द्वेष आहे ना तो थांबल. कठीण आहे. ज्या वेळेला मी 3-4 वर्ष, जस्ट 3-4 वर्षापासून मी ह्या समस्येतून जात होतो आणि खूप कठीण होतं माझ्यासाठी द्वेषावरती विजय मिळवणं. द्वेषाचं चक्र एक सतत माझ्यामध्ये चालू होतं आणि खूप कठीण होतं माझ्यासाठी हे. आणि त्यावेळेला मी बायबल वाचायचो. त्यावेळेला मी देवाचे जे सेवक आहे मोठमोठे, त्यांचं वचन मी ऐकायचो. आणि कधी-कधी मी YouTubeवरती देवाचे गाणे ऐकायचो. आणि कधी-कधी मी रडायचं, कधी-कधी मी की असं का? माझ्यासोबत असं का घडतं? का असं घडलेलं आहे? का ह्या लोकांनी असं माझ्यासोबत केलं? आणि यांच्यामुळे माझा खूप मोठा लॉस झालेला आहे. माझं असं झालं. आणि मी देवासोबत सहभागिता करायचो. मी त्याच्यासोबत रडायचो. आणि कालांतराने देवाने मला त्यातून बाहेर काढलं. चर्च द्वेषावरती विजय प्राप्त करणं हे माणूस म्हणून कठीण आहे. पण जर आपण देवाकडे जर आपण गेलो तर देवाकडे सोल्युशन आहे. आपल्या प्रॉब्लेमचं, आपल्या द्वेषाचं, आपल्या रागाचं, आपल्या हिंसेचं, आपल्या कृतेचं, आपल्या देवाकडे सर्व गोष्टींचं सोल्युशन आहे. आणि देव म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेषाचे चक्र जर थांबवायचं आहे, तर मग तुम्ही ज्याने तुमच्या बरोबर वाईट कृत्य केलेलं आहे
त्याच्यावर तुम्ही प्रेम करा, म्हणजे तुमच्या मनातील द्वेषाचं चक्र त्या व्यक्ती संदर्भाचं काय होईल माहिती का, ते थांबल. तसं करता आलं मला, तसं करत आहे, तसं करण्याच्या प्रयत्नामध्ये देखील आहे, आणि ते करण्यासाठी देव मला कृपा पुरवतो, तर तुम्हाला पण कृपा पुरवल, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. तिसरी जी गोष्ट आहे, आपल्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीप्रती जर द्वेष आहे आणि त्या द्वेषाला आपल्याला थांबवायचा आहे, द्वेष हा कशा प्रकारे आपल्याला डिस्टर्ब करतो हे आपण शिकलेलं आहे अगोदरच. जर ते विसरले असेल तर परत व्हिडिओ बघा. म्हणजे ही जी सिरियल चालू आहे आपली, ही तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. जर आपल्या मनामध्ये द्वेषाचं चक्र जर सुरू आहे आणि ते जर आपल्याला थांबवायचं आहे, द्वेष आपण आपल्या मनात बाळगला असल्या कारणामुळं आपण अनेक क्षेत्रामध्ये डिस्टर्ब झालेलो आहोत. आता हा द्वेष आपल्याला आपल्या मनातून काढून टाकायचा आहे, तर मग आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. ती म्हणजे काय? आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा केल्याने मनातील जे काही कटुता आहे ना, कडूपणा, तो नाहीसा होतो आणि आपण शांततेचा मार्ग उघडत असतो. कटुता, आपल्या मनातली कटुता जी आहे ना, ती द्वेष धरून ठेवतो. इफिस्कराचं पत्र 4था अध्याय आणि 32 वचन आपण वाचू. इफिस्कराचं पत्र 4था अध्याय आणि वचन 32 आपण काढू यावे. त्या ठिकाणी काय लिहिले पहा, वचन 32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाडू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हा, देवाने आपल्याला क्षमा केली आहे. देवाला धन्यवाद असो त्याबद्दल. देवाने आपल्याला क्षमा केली आहे. पण देव काय अपेक्षित करतो आपल्याकडनं? आपल्या मनामध्ये द्वेषाचं चक्र सुरू आहे एकीकडं, पण त्या त्या द्वेषाच्या चक्राच्या व्यतिरिक्त देव आणखीन आपल्याकडनं कोणती गोष्ट अपेक्षा करते, जेणेकरून आपण त्यावरती विजय प्राप्त करावा. वचनामध्ये स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, 4था अध्याय आणि 32 वचनामध्ये, वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे, की जसं देवाने तुम्हाला ख्रिस्ताच्या ठायी क्षमा केली, तसं तुम्ही एकमेकांना क्षमा करा. म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेलं जे काही द्वेषाचं चक्र आहे ना, ते थांबल. द्वेषाचं चक्र थांबल. एकदा जर द्वेषाचं चक्र आपल्या मनातलं जर थांबलं ना, तुम्हाला माहिती का, त्याच्यामुळे राग निघून जाईल, मत्सर निघून जाईल, तट निघून जाईल, हेवा निघून जाईल, रगेलपणा निघून जाईल. सर्व प्रकारच्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना, गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायामधल्या, त्या सर्व निघून जातील. कारण त्या द्वेषामुळेच आपल्या मनामध्ये घर करून आतापर्यंत भेदभाव निघून जाईल. आणि लक्ष द्या, आपल्याला असं करता यावं म्हणून आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे, आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो, ते आहे आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. येस, आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. याकोबाचं पत्र 1ला अध्याय 19 आणि 20 वचन आपण ज्यावेळेस वाचतो ना, त्या ठिकाणी याकोब विश्वासणाऱ्यांना लिहित आहे, की तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण जर ठेवलं, तर तुम्हाला तुमच्या द्वेषावरती विजय प्राप्त करता येईल. लक्ष द्या, राग हा अनेकदा द्वेषाची सुरुवात करतो आणि हे खरं आहे. राग ज्यावेळेला आपल्याला येतो ना, तो राग द्वेषाची काय करतो, आपल्यामध्ये सुरुवात करतो. म्हणून बायबल रागावर नियंत्रण ठेवण्याचा आपल्याला काय करते माहिती का, सल्ला देते. बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, याकोबाचं पत्र 1ला अध्याय 19 आणि 20 वचन आपण वाचू यावेळेला. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे करते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. हा, वचनामध्ये लिहिलेलं आहे, की प्रत्येक माणूस हा आपल्या रागावरती कंट्रोल ठेवणारा असला पाहिजे, नियंत्रण करणारा असला पाहिजे. लक्ष द्या, रागामुळं अनपेक्षित गोष्टी घडतात आणि राग हा आपल्या मनामध्ये द्वेषाला सुरुवात करून देतो. आज आपल्या मनामध्ये जो द्वेष आहे ना, तो कशामुळे आला माहिती का, तो रागाने आणलेला आहे, रागाने. आणि तो वाढत गेलेला आहे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये. हा जो राग आहे ना,
हा जर आपण नियंत्रणामध्ये जर ठेवला तर द्वेषाला सुरुवात होणार नाही. द्वेषाची सुरुवात नाही होणार. आज आपल्या मनामध्ये द्वेष द्वेष आहे ना, त्याची सुरुवात कुठून झाली ते जर बघायचा तुम्ही जर प्रयत्न केला प्रामाणिकपणे, तर तुम्हाला हे दिसून येईल की आपण खूप भयानकरित्या राग केलेला आहे आणि तिथून ती सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या मनात चालू असलेल्या द्वेषाच्या चक्रावरती जे आहे ते अ, विजय प्राप्त करता येईल. 5वा जो मुद्दा आहे, वेळ होत चाललाय म्हणून मला थोडं लवकर जावं लागेल कारण हे मुद्दे मला तुमच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. 5वा जो मुद्दा आहे, कशाप्रकारे आपण आपल्या द्वेषाचं चक्र थांबवू शकतो, तो आहे सर्वांसोबत शांतीने राहिल्याच्या द्वारे. कठीण आहे. पण देव ह्याच गोष्टी सांगत आहे करण्याकरता. शांतीच्या दिशेने केलेले प्रयत्न द्वेषाचे चक्र थांबवू शकतात. आपण आपण स्ट्रगल करत आहोत. आपण येस मे बी स्ट्रगल करत आहोत आपण या विषयाला घेऊन. ज्याने आपलं वाईट केलेलं असतं भयानकरित्या, त्याच्यासोबत शांतीने राहणं एक एक स्ट्रगलफुल आहे. म्हणजे ते खूप कठीण आहे. कठीण आहे ते त्याच्यासोबत शांतीने राहणं. पण ते इतकं पण कठीण नाही की आपल्याला ते करता येणार नाही. देवाची इच्छा आहे की जर आपल्याला आपल्या मनातलं द्वेषाचं चक्र जर थांबवायचं आहे. लक्ष द्या, द्वेषाचं चक्र एक सतत चालू असल्या कारणामुळं फार भयानकरीत्या आपल्याला त्रास होतो. पण ते थांबलं पाहिजे म्हणजे त्रास पण आपला काय होईल, आपल्याला होणार नाही किंवा होणं बंद होईल. मग ते कसं थांबवू शकतो? आपण त्या व्यक्तींबरोबर शांतीने राहायला पाहिजे. रोमकर्जपत्र 12 अध्याय आणि 18 वचन आपण काढूया. रोमकर्जपत्र 12 अध्याय आणि वचन 18 आपण काढू आणि वचन 18 मध्ये काय लिहिलेलं आहे पहा, वाचण्यासाठी मदत करा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. व्हेरी गुड. हे वचन आपण काल देखील बघितलं होतं. ब्रदर सुभाष यांनी हे वचन काल वाचलं होतं. देवाची इच्छा काय आहे की आपण सर्वांबरोबर शांतीने राहायला पाहिजे. जर आपण सर्वांसोबत शांतीने राहिलं तर राग करण्याचा विषयच येत नाही. आपण सर्वांसोबत शांतीने राहिलं तर भांडणाचा विषय येत नाही. सर्वांसमोर आपण शांतीने राहिलं तर द्वेषाचा विषय येत नाही. अ, तर आपल्याला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण आपण एकमेकांसोबत शांतीने राहायला पाहिजे. आणि जर आपण एकमेकांसोबत शांतीने जर राहिलो, तर आपण द्वेषाचं चक्र थांबवण्याकडं एक पाऊल उचललेलं आहे. म्हणजे द्वेषाचं चक्र आपण थांबवलेलं आहे आणि म्हणून सर्वांसोबत शांतीने राहा. घरामध्ये असेल, बाहेर असेल, कामावर असेल, गावामध्ये असेल. मी तुम्हाला काल माझ्या जीवनातला एक लाईव्ह जे काही डेमो आहे, इन्सिडेंट्स आहे घडलेला रेल्वेतला तुम्हाला सांगितला. कशाप्रकारे त्या ठिकाणी त्याच्यावरती रागवलं देवाच्या आत्म्याने मला आणि मी सर्वांसमोर त्याची क्षमा मागितली. त्याच्या आईची पण, त्या मुलाच्या आईची पण क्षमा मागितली. देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे, तर मग तो आपल्याला सांगतो, तो आपल्याला बोलतो, शिकवतो आणि आपण लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. आणि काल मी ती घेतली आणि क्षमा मागितली. मला हलकं वाटलं. म्हणजे एकदम हलकं वाटलं मला. एकदम शांत देखील वाटलं त्या ठिकाणी मला. मला असं वाटलं की अ, काही झालंच नाही. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण एकमेकांसोबत शांतीने राहायला शिकलं पाहिजे. देवीच अपेक्षा आपल्याकडनं करतो. 6वा जो मुद्दा आहे तो आहे विरोध करण्याऐवजी नम्रता स्वीकारा. आपण कधी-कधी खूप विरोध करतो. पण देव म्हणतो की तुम्ही नम्रतेने स्वीकारा. काय स्वीकारलं आपलं आपण नम्रतेने? नम्रतेने उत्तर दिल्यास द्वेषाच्या चक्राला पुढे जाण्यापासून रोखलं जातं. हां, हे बरोबर आहे. हे खरं आहे. जर आपण नम्रतेने जर उत्तर दिलं, तर द्वेषाचं जे चक्र आहे ना, त्याला आपण पुढे जाऊ देत नाही. त्याला जाऊ देत नाही पुढे. त्याला आपण त्याच ठिकाणी थांबवतो, ज्या ठिकाणी तो आहे. आणि असं केलं पाहिजे आपण. असं आपल्याकडनं झालं पाहिजे. अनेक वेळा आपण आपल्या मनामध्ये अ, नम्रता नम्रतेने एखादी गोष्ट आपण स्वीकारत नाही. आपण आपण रागामध्ये, क्रोधामध्ये अ, आपण त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देतो आणि त्यामुळं द्वेषाचं चक्र हे सुरूच राहतं.
तू असंच आहे, तू तशीच आहे, तू तसंच आहे, ती तशीच आहे. हे घरामध्ये होतं, नातेवाईकांमध्ये होतं, एरियामध्ये होतं, कामावरती होतं. हे चालूच असतं. आणि म्हणून नम्रतेने एखादी गोष्ट स्वीकारणं हे चांगलं आहे. कारण मत्तयाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 39व्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे? मत्तय 5:39 मध्ये काय लिहिलं पहा? मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. हा, जो कोणी तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्या समोर तू दुसराही गाल कर. म्हणजे ज्यावेळेस वाद होतात, ज्यावेळेला एखादं तुम्हाला बदनाम करतो काही कारण नसताना, ज्यावेळेला एखादा तुमची निंदा करतो काही कारण नसताना, एखादा तुमची चुगली करतो काही कारण नसताना, आणि ज्यावेळेस ते तुम्हाला ते समजतं ना, त्यावेळेला तुमचं रिॲक्शन कसं असलं पाहिजे? करत आहे, तुमचं रिॲक्शन हे अतिशय नम्र असलं पाहिजे. तुमचं रिॲक्शन, तुम्ही काही केलं नाहीये तर मग त्यावेळेला तुमचं रिॲक्शन हे भयानक असायला नको आहे. नाही केलंय तर त्याचं लक्ष द्या. ह्या ठिकाणी देवाचं सांगतं की दुष्टाला अडवू नका. जो तुमचं वाईट करून पाहतो ना, त्याला नका अडवू. आपल्याला देवाच्या वचनातून एक गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. जर देव आपल्या बाजूने आहे तर आपला विरोधी कोण? जर देव आपल्या बाजूने आहे तर आपला विरोधी कोण? माणूस नाही. लक्ष द्या. देवाचं सांगतं की नम्रतेने आपण काय केलं पाहिजे माहिती का? आपण एकमेकांना उत्तर दिलं पाहिजे. जर आपण केलं तर आपण द्वेषाला पुढे जाऊ देत नाही. त्याला तिथंच थांबवतो आपण. आपण स्वतःहून आपलं जे जीवन आहे ना, ते प्रॉब्लेम मध्ये टाकून नाही घेत. आपण तिथंच त्याला थांबवत असतो द्वेषाला. 7वा जो मुद्दा आहे तो आहे देवाच्या न्यायाची वाट पहा. ज्यावेळेस कोणी तुमचं वाईट करतं ना, त्यावेळेला आपणच न्याय करतो. आपणच त्या व्यक्तीला देवाच्या हातात नाही सोपत. आपणच ज्या त्या व्यक्तीला आपल्याच हातात घेतो आणि आपणच त्याला बरोबर काय करतो? शिकवायचा प्रयत्न करतो. पण देवाच्या लेकरांची देवाच्या लेकरांची अशी वृत्ती नाहीये. देवाने असं केलं नाही. देवाचं सांगतं की त्याला देवाच्या न्यायाची वाट बघा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 19 वचन आपण यावेळेला काढू. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 19 वचन आपण वाचू यावेळेला. आणि त्या ठिकाणी काय लिहिलंय पहा. प्रियजन हो, सूड उगवू वाचा. नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणं माझ्याकडे आहे, मी फेड करेन, असे प्रभू म्हणतो. हा, आपलं जर कोणी जर वाईट केलं तर आपण लगेच सूड घेतो त्याचा ना. सूड घेण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण सूड घेतो. पण देव काय म्हणते या वचनामध्ये? देव काय म्हणते? देव म्हणते की माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या प्रिय मुलींनो, माझ्या प्रिय लेकरांनो, सूड उगवू नका. सूड उगवू नका. देवावर विश्वास ठेवून प्रतिशोधाचा विचार सोडून द्या. त्याला देवाच्या हातात सोपवून द्या. लक्ष द्या, तुम्हाला जितका त्रास झालाय ना, तुम्हाला काय कळतं? देवालाच तुम्हाला समजत नाही. तुमचा त्रास, तुमचं पेन, तुमचं दुखणं, तुमचे अश्रू, तुमचं तुम्हाला सहन कराव्या लागलेल्या गोष्टी देवाला कळत नाही का? देवाकडे भावना नाहीये? देवाकडे भावना आहे. तुम्हाला झालेला त्रास देवाला माहिती नाहीये? देवाला माहिती आहे. तुम्ही किती सहन केलेलं आहे, तुम्ही किती त्रासातून गेलेले आहात, तुम्हाला किती वेदना झालेल्या आहेत, तुमचा किती अपमान झालेला आहे, तुम्हाला किती खाली बघावं लागलेलं आहे, तुमची किती तरक्की थांबली आहे, किती लोकांनी तुमचं वाईट केलेलं आहे. त्यावेळेला तुमच्या भावना काय आहेत, तुम्ही कसं रडलेले आहात, तुम्ही कसं खोलीमध्ये जाऊन रडलेले आहात, कसं तुम्ही लक्ष द्या. देवाला सर्व काही कळतं. देवाला तुमच्या भावना माहिती आहे. पण अशा सर्व सिच्युएशन मध्ये देव हे म्हणत आहे की तुम्ही सूड उगवू नका. माझ्या प्रिय लेकरांनो, माझ्या प्रिय मुलींनो, माझ्या प्रिय मुलांनो,
सूड उगवू नका. मग काय करा? वचनामध्ये त्याचं पण सोल्युशन आहे. देवाचं सांगतं की देवाच्या क्रोधाला वाट द्या. सूड घेणे माझ्याकडे आहे असं देव म्हणतो. सूड घेण्याचं काम तुमचं नाहीये, तुमचं काम आहे प्रेम दाखवणं, तुमचं काम आहे नम्रता दाखवणं, तुमचं काम आहे शांतीने राहणं, तुमचं काम आहे रागावर नियंत्रण करणं, तुमचं काम आहे प्रेमाने उत्तर देणं, तुमचं काम आहे. हे तुमचं काम आहे. सूड घेण्याचं काम तुमचं नाही. सूड घेण्याचं काम देवाचं आहे. आणि लक्ष द्या, पुढचा जो मुद्दा आहे, 8वा मुद्दा, शेवटचा मुद्दा हा आहे, प्रेम ही मुख्य आज्ञा आहे. प्रीती ही मुख्य आज्ञा आहे. लक्ष द्या, प्रीती हे खऱ्या ख्रिस्ती जीवनाचं मूळ आहे जे द्वेषाला समाप्त करू शकतो. वाव, प्रेज द लॉर्ड. 1 योहान 4 अध्याय 20 वचन आपण काढू. 1 योहान 4 अध्याय आणि 20 वचन पहा काय म्हणतात त्या ठिकाणी. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रीती केली पाहिजे. आपण त्याच्यावरती प्रीती केली पाहिजे, आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीवरती. ही मुख्य आज्ञा आहे. आणि जर आपण जर त्याच्यावरती जर प्रीती केली तर द्वेष पूर्णपणे समाप्त होईल. द्वेष पूर्णपणे समाप्त होईल आणि आपण द्वेषावरती विजय प्राप्त केलेले असे लोक. चर्च लक्ष द्या, द्वेषाचे चक्र थांबवण्यासाठी बायबल आपल्याला प्रेम करायला शिकवते, क्षमा करायला शिकवते, नम्रतेने राहायला शिकवते आणि शांतीचा जो मार्ग आहे तो अनुसरायला शिकवते. आणि म्हणून द्वेषाचे चक्र आपल्याला जर आपल्या आतमध्ये थांबवायचं आहे तर लोकांवरती प्रेम करा, लोकांना क्षमा करा, लोकांसोबत नम्रतेने राहा, लोकांसोबत शांतीने राहा. आणि बघा, एक वेळ येईल की तुम्ही द्वेषावरती विजय प्राप्त केलेला असेल. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव, सर्वांना प्रेज लॉर्ड. सर्व